भूक ही कशी ओळखावी, भूक की सवय, यात डिफरन्शिएट कसं करावं? खूप मस्त प्रश्न आहे. सी भूक म्हणजे आता आजकाल झालंय काय की खरी भूक आणि खोटी भूक, छोटी भूक आणि मोठी भूक असे प्रकार झालेत. याची गंमत बघा. खरी भूक म्हणजे ऍक्च्युली शरीराला ऊर्जेची गरज आहे त्यावेळेला घेतलं जाणारं अन्न भुकेप्रमाणे, तर ती खरी भूक झाली. खोटी भूक म्हणजे माझं जेवण झालेलं आहे पण तू आता काहीतरी छान वडापाव खातीयस आणि मग मला असं वाटतं अरे यार मला पण काहीतरी पाहिजे आणि देन मी ते घेतलं, तर मग ती खोटी भूक झाली. छोटी भूक म्हणजे ज्यावेळेला मला ऍक्च्युली खाण्याची गरज नाहीये पण कदाचित लांब आपले कामाचे तास जर का असू शकतात किंवा थोडंसं जर जाणवतंय की मला जेवायला उशीर होणार आहे, तर थोडंसं मधल्या वेळचा जो खाऊचा डब्बा आपला लहानपणी असायचा, तर ती म्हणजे आपली छोटी भूक. आणि मोठी भूक म्हणजे योग्य वेळेला म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, ह्या वेळेला आपण जे जेवतो ती आपली मोठी भूक. तर हे सगळं हे ऍक्च्युली तू हे ऐकलं असशील की नाश्ता हा इट शुड बी लाईक द किंग, म्हणजे नाश्ता एकदम भरपूर करावा आणि जेवण थोडंसं ओके करावं दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण एकदमच कमी असावं. पण माझं थोडंसं एक वेगळं अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये की आता इतके 30 वर्षांच्या पेशंटशी बोलून जे मला जाणवलं ते की ऍक्च्युली ना प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे मी नाश्त्याचं पर्सन नाहीच आहे. आय एम नॉट द ब्रेकफास्ट पर्सन. हो. म्हणजे मला नाश्ता खायची सवय नाहीये. पण अचानक जर का तू सांगितलं की तुम्ही नाश्ता भरपूर घेतला पाहिजे, तर माझी बॉडी जो काही मी नाश्ता करीन तो प्रोसेस करूच शकणार नाही. प्रोसेस करू शकणार नाही म्हणजे अन्न शरीरामध्ये जाईल पण ते अन्नाचं पुढे जे विघटन झालं पाहिजे, जे डायजेशन ॲब्झॉर्प्शन आपण म्हणतो, ते होणारच नाही. आणि मग ते अन्न घेतल्याने फायदा होण्यापेक्षा त्याचं नुकसान जास्त आहे. हो. त्यामुळे नाश्ता किंवा दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण सर्वात पहिलं आपण ओळखायचं की माझी भुकेची वेळ कोणती आहे. मग मी पेशंटला पहिलं विचारते की बाबा तुम्हाला कुठल्या वेळेला दिवसातलं मी तुम्हाला जर का दिलं क्वेश्चन दिला की तुम्हाला कोणत्या वेळेला भूक लागते, ते बरोबर सांगतात. आणि त्यांच्याप्रमाणे कोणी असतं की मला सकाळी 9 वाजता भरपूर भूक लागते आणि मग दुपारी भूक नसते पण जेवणाची वेळ होते म्हणून मी जेवते. मग त्यावेळेला मी काय करते की मग सकाळी ज्याला भूक लागते त्यावेळेला एक आपण ब्रंच म्हणतो किंवा अर्ली लंच म्हणतो की त्यावेळेला व्यवस्थित जेवायचं. कारण भूक लागली याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी ते आपण एन्झाईम्स किंवा ऍसिड्स म्हणतो ते ऑलरेडी सिक्रीट झालेले आहेत, म्हणजे तयार झालेत आपल्या, म्हणजे जठराग्नी ऍक्च्युली प्रज्वलित झाला म्हणू शकतो. आणि त्यावेळेला आपण जे अन्न घेतो ते योग्य प्रमाणे शरीरामध्ये त्याचा वापर केला जातो. त्यामुळे भूक ओळखायची म्हणजे मला आता खरी भूक हे ऍक्च्युली आपण ते छोटी किंवा मोठी भूक, पण खरी भूक लागली हे कसं ओळखायचं माहिती आहे? काय कायला गंमत काय होते की बऱ्याच वेळेला तहान लागलेली असते आणि मग त्यावेळेला तहानेच्या ऐवजी भुकेला मिसअंडरस्टँडिंग करू ओ. होऊ शकतं. सो त्यामुळे बाबा मी डिहायड्रेशन मध्ये आहे का, आपल्या शरीराची ना एक सुंदर संवाद साधायचा. आपल्या पेशी ऍक्च्युली आपल्याशी बोलतात. होतं काय माहिती का गंमत की आता माझं डोकं दुखतंय सपोज, तर मग मला माहिती की कोणती गोळी घ्यायची आणि मी गोळी घेतली की डोकं दुखायचं थांबलं. मग तसं होतं कसं की समजा लहान बाळ रडतंय आणि त्याला आपण असं पांघरून मध्ये गुंडाळ आता झोप बाबा, तर असं होत नाही ना. रडतंय का, त्याला शूज झाले, शीज झाली, भूक लागलं. सो वी ट्राय टू फाइंड आउट ना. तर बॉडी ते बाळ आपल्याला काहीतरी सांगतंय, आपलं शरीर आपल्याला काहीतरी सांगतंय. डोकं दुखतंय ह्याचा अर्थ कुठेतरी पाण्याचा अभाव झालेला आहे, कुठेतरी पित्ताचं प्रमाण वाढलेलं आहे, कुठेतरी मानसिक तणाव गडबडीमध्ये गेलेला आहे किंवा झोप अपुरी झालेली आहे. सो त्याचं रूट कॉज समजून जर का त्याप्रमाणे मी म्हणजे अन्न काय घ्यायचं आणि कोणत्या वेळेला घ्यायचं ठरवलं तर छान वाटतं. तुला ऐकायला ऍक्च्युली ते थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल, हो. पण ऍक्च्युली सिम्पल भाषेमध्ये सांगायचं म्हणजे मला आता 9 वाजता घड्याळ बघून मी जेवायला नाही पाहिजे. मला भूक लागली त्यावेळेला मी जेवण घेणं गरजेचं आहे. आणि सवयीप्रमाणे जसं तू म्हणालीस तसं की घड्याळ बघून आपण खायला ज्याला लागतो त्यावेळेला ते ऍक्च्युली घड्याळाप्रमाणे म्हणजे मेकॅनिकली वी आर करेक्ट, पण आपण फिजिओलॉजिकली आपल्या शरीरामध्ये जे एन्झाईम्स वगैरे सिक्रीट होणं गरजेचं असतं ते त्याला नाहीच आहेत. मग तेच अन्न घेतल्याने मग आपण म्हणतो की अरे ऍसिडिटी असतं किंवा आजकाल कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता दिसते किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा वजन जास्त वाटतं किंवा शुगरची गडबड असते. हे सगळ्या गोष्टी का होतात माहितीये का, की आपण भूक नसताना खाल्लं जाणं आणि भूक असण्यापेक्षा थोडं जास्त खाल्लं जाणं. एक खूप छान गोष्ट आहे त्याच्यामध्ये, असं म्हणतात की भूक असताना खाणं म्हणजे चांगलं आहे, नॉर्मल गोष्ट आहे, ठीक आहे ना. भूक नसून खाणं म्हणजे ही पहिली प्रकृती
ही दुसरी आहे ती विकृती. विकृती. आणि तिसरं म्हणजे मला भूक लागली आहे पण तुला पण भूक लागली असेल तर माझ्यातला घास तुझ्याबरोबर शेअर करणं ही आपली भारतीय संस्कृती ऍक्च्युली. तर आपण सिंपल भाषेमध्ये मला भूक लागली आहे, माझं प्रमाण एवढं आहे, आणि खाल्ल्यानंतर एक सोपा एक उपाय करून बघायचा की मी खाल्लंय ते बरोबर आहे की नाही. मी समजा 2 पोळ्या खाल्ल्या आता, ठीक आहे, आणि 2 पोळ्या खाऊन मी उठणार आहे, त्याला तू म्हणालीस की अगं अजून एक अर्धी पोळी खा, आणि मी म्हणणार नाही मी एकदम डन, मला आता अजिबात जाणार नाही. हे ज्याला मी म्हटलं ह्याचा अर्थ मी ऑलरेडी जरुरीपेक्षा जास्त खाल्लंय. कारण पोट आपण जर का 4 भागामध्ये डिवाइड केलं तर 2 भाग फक्त अन्नाचे आहेत. मग बघा अर्ध पोटी खाणं ऍक्च्युली ऍडवायझेबल आहे, कारण 2 भाग अन्नाचे, 1 भाग आपला हवेसाठी असतो आणि 1 भाग पाण्यासाठी. तर मी ज्याला 4ही भाग अन्नाने भरते आणि तू मला अर्धी पोळी ऑफर केल्यानंतर मी सांगते की मला आता अजिबात नकोय, सो आय हॅव ऑलरेडी ओव्हर रिटर्न, मी ऑलरेडी ते जास्त खाल्लेलं आहे. ओके. आणि असं रोज थोडं 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 होत जाऊन मग आपल्या पेशी बिचारा स्लगिश बनतात.